मित्रांनो, उद्या 15 ऑगस्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिन. सर्वात अगोदर तुम्हा सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपलं कसं आहे माहिती आहे काय की स्वातंत्र्य दिन जवळ आला, 26 जानेवारी जवळ आली की आपल्यातलं काय देशप्रेम असं उफाळून येते म्हणजे कसं माहिती आहे का. मग ह्या 2-4 दिवसामध्ये रिंगटोन लावणार, हॅलोटून लावणार, तेच पिक्चर टीव्हीवर दाखवणार, देशभक्तीचे पिक्चर. म्हणजे ते तेवढ्या 2-4 दिवसच आपल्यामध्ये होते, मग त्याच्या बाद पुन्हा काहीच नाही. म्हणायला मला हे लागायले कशामुळे माहितीये काय, कारण की मी भरपूर जागेवर पाहिले की कुठं समजा ऍक्सिडेंट झाला, आपण कधीच तिथं मदत करणार नाही. तर 100 जण जाऊन तिथे व्हिडिओ काढतील पण मदत करणार नाहीत. आणि शाळामध्ये कॉलेजमध्ये शपथ काय घेते, सर्व भारतीय माझे बांधव आहेत. आपण वागत होत का तसं? नाही वागत. अजून महत्वाची गोष्ट त्याच्यात राष्ट्रगीत चालू असलं समजा लेकराला शाळेत सोडायला गेलो, नाही तर आपण शाळेच्या बाहेरून जात असतो, राष्ट्रगीत चालू असलं की नियम काय आहे की राष्ट्रगीत चालू असताना आपण सावधानमध्ये उभं राहायला पाहिजे. कारण की भारत स्वतंत्र करण्यासाठी हजारो नाही लाखो जणांनी आपल्या जीवाची आहुती दिलेली आहे. पण आपण राष्ट्रगीत चालू असलं की तिथं उभं बी राहत नाही. काय काय जणांचं असं आहे की लेकर शाळा सोडायला गेले की राष्ट्रगीत नेमकं त्या टाइमला सुरू होतं आणि गाडीला असा ढोपर वर करून उभा राहतो, जणू काय याच्या ढुंगणाला खालून फेमिकॉल लावलंय, चिटवून निघणं. त्याचं सांगायचं एवढंही मला की बाबा, आपण 12 महिने बी आपल्यामध्ये जे भारत आपल्या देशाबद्दल भावना आहे ती 12 महिने आपल्यामध्ये राहिली पाहिजे. फक्त ऑकेजनली ती राहिली नाही पाहिजे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे की उद्या हर घर तिरंगा आणि तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे सगळीकडे. तर माझी हात जोडून विनंती आहे तुमच्या सगळ्याला की जेव्हा पण आपल्या घरावर तिरंगा तुम्ही लावताल तर लक्ष करून तिरंगा ध्वज संध्याकाळी उतरून घ्या. त्याचा अपमान करू नका. लेकराच्या हातामध्ये शाळेच्या ज्या रॅल्या निघतील त्याला जे तिरंगाचे ध्वज हातामध्ये देतील लेकराच्या, ते ध्वज रस्त्यावर पडू देऊ नका. कार्यक्रम झाला की सगळे व्यवस्थित नीटनीटके त्या ध्वजाचा मान राखा. एवढीच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.